2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या आशा या मराठी चित्रपटाच्या कथेचा सारांश आज आपल्याकडे आहे. पण आज आपण यावर फक्त वरवरची चर्चा नाही करणार. एक मोठा प्रश्न तपासणार आहोत की ग्रामीण भारतात आरोग्य सेवा पोहोचवणं हे खरं तर वैद्यकीय आव्हान आहे की सामाजिक? आणि मला वाटतं या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आशा चित्रपटाचं कथानक आपल्यासाठी एक उत्तम केस स्टडी आहे. खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण बघा, आरोग्यसेवेचा विचार करतो ना आपण, तेव्हा डोळ्यासमोर येतात डॉक्टर, मोठी हॉस्पिटल्स, औषधं. पण जिथे लोकांच्या मनात रूढी, परंपरा, भीती या सगळ्या गोष्टी घर करून बसलेल्या असतात, तिथे फक्त औषधं देऊन नाही चालत. आधी विश्वास जिंकावा लागतो. आणि आशा चित्रपटाची कथा बरोबर याच सामाजिक संघर्षावर बोट ठेवते. बरोबर. चला तर मग या कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या पात्रापासूनच सुरुवात करूया. कथेचा आत्मा आहे मलती, ग्रामीण महाराष्ट्रातली एक आशा कार्यकर्ती. ही भूमिका रिंकू राजगुरू साकारतीये. तिचं काम म्हणजे घरोघरी जाऊन लसीकरण, कुटुंब नियोजन, प्राथमिक आरोग्य तपासणी याबद्दल माहिती देणं. म्हणजे ती सरकारी आरोग्य व्यवस्था आणि गावकरी यांच्यातला एक दुवा आहे असं म्हणू शकतो आपण. दुवा हा शब्द अगदी योग्य आहे. पण ह्या दुव्यावर किती प्रचंड ताण असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि एक गंमत म्हणजे या आशा कार्यकर्त्या पूर्णवेळ सरकारी कर्मचारी नसतात. त्यांना कामावर आधारित मानधन मिळतं. त्यामुळे त्यांचं काम जितकं सामाजिक आहे तितकंच ते आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक पण आहे. त्या एकाच वेळी दोन लढाया लढत असतात. अच्छा. एक समाजाच्या मानसिकतेविरोधात आणि दुसरी स्वतःच्या आर्थिक स्थिरतेसाठी. म्हणजे हे काम वाटतं तितकं सरळ नाहीये. कथनकात तिच्या कामातल्या अडथळ्यांवर जास्त भर दिलाय असं दिसतंय. तिला फक्त माहिती नाही पोचवायची आहे, तर लोकांच्या मनात ज्या गैरसमजुती आहेत त्यांना तोंड द्यायचंय. अगदी. आणि ही मानसिकता फक्त अज्ञानातून नाही येत. ती अनेकदा भीतीतून येते. नवीन गोष्टींची भीती, बदलाची भीती. लस घेतल्यावर ताप येतो, ती नकोच. किंवा कुटुंब नियोजनाच्या गोष्टी आमच्या परंपरेत नाहीत. ही वाक्य म्हणजे फक्त विरोध नसतो, ती एक प्रकारची असुरक्षितता असते. त्यामुळे मलतीचं काम ते फक्त माहिती देणं नाहीये, तर लोकांची भीती घालवून त्यांचा विश्वास जिंकणं आहे. हे एक सायकोलॉजिकल काम जास्त आहे. आणि हा संघर्ष फक्त तिच्या कामापुरता नाहीये, तो तिच्या घरातही पोहोचतो. खरं सांगायचं तर हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण सहसा अशा कथांमध्ये कुटुंब एक आधारस्तंभ असतं. पण इथे तिच्या घरातूनच तिच्या कामाला पूर्ण पाठिंबा नाहीये. हा एक खूप वेगळा आणि जास्त वास्तविक पैलू वाटतोय. बरोबर. यामुळे पात्र अधिक मानवी वाटतं. आईवडिलांचं प्रेम आहे, पण तिचं असं लोकांशी वाद घालणं, रात्री अपरात्री कामासाठी बाहेर पडणं हे त्यांना पटत नाही. काळजी वाटते त्यांना तिची, आणि थोडी भीतीही. तिला आपलं कुटुंब आणि सामाजिक जबाबदारी यात एक नाजूक बॅलन्स साधावा लागतो. मग या संघर्षात ती एकटी पडते का, की तिला कोणाची साथ मिळते? नाही, ती पूर्णपणे एकटी नाहीये. इथे कथानकात एक सुंदर पात्र येतं. उषा नाईक यांनी साकारलेली एक अनुभवी वृद्ध महिला तिची मार्गदर्शक बनते, जी तिला या सामाजिक आणि कौटुंबिक चक्रव्यूहातून मार्ग काढायला मदत करते. त्याचबरोबर सायंकित कामतने साकारलेला निलेश नावाचा तिचा सहकारी किंवा पती आहे, जो तिच्या बाजूने उभा राहतो. पण दुसरीकडे समाजात एक दारू पिऊन त्रास देणारा गावकरीही आहे, जो तिच्या कामात सतत अडथळे आणतो. ही सगळी पात्र मिळून ग्रामीण समाजाचं एक खरं, चांगलं वाईट असं संमिश्र चित्र उभं करतात. म्हणजे एका बाजूला पाठिंबा आणि दुसऱ्या बाजूला टोकाचा विरोध. यातूनच कथेतील ताण वाढत जात असणार. आणि ऐकल्याप्रमाणे हा ताण तेव्हा शिगेला पोहोचतो जेव्हा गावात एक मोठी आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. हो, आणि इथेच कथेचा खरा कस लागतो. हा प्रसंग लसीकरणाला होणारा तीव्र विरोध असू शकतो, किंवा गावात एखाद्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव. परिस्थिती इतकी गंभीर होते की संपूर्ण गावाचं आरोग्य धोक्यात येतं. ज्या गोष्टींबद्दल मलती इतके दिवस त्यांना समजावून सांगत होती, ते संकट आता त्यांच्या दारात उभं राहतं. पण इथे मला एक प्रश्न पडतो, हे थोडं फिल्मी नाही का वाटत? की अचानक संकट आलं आणि सगळे गावकरी बदलले, तिच्या पाठीशी उभे राहिले. वास्तवात असे खोलवर रुजलेले विचार बदलायला पिढ्यानपिढ्या लागतात. चित्रपट या बदलाला पटण्याजोग्या पद्धतीने मांडतो का, की हा बदल खूपच सोपा आणि सोयीस्कर दाखवला आहे? उत्तम मुद्दा आहे. नाही, सोर्सेसनुसार हा बदल एका रात्रीत घडत नाही. कथानकात या मानसिक बदलावर खूप भर दिला आहे. ट्रिगर पॉइंट तेव्हा येतो जेव्हा विरोधाचं नेतृत्व करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्याच घरात कोणीतरी गंभीर आजारी पडतं.
जेव्हा संकट स्वतःच्या दारावर येतं तेव्हा जुने विचार, अहंकार सगळं गळून पडतं. तेव्हा मलती फक्त एक सरकारी बाई राहत नाही, तर ती त्या परिस्थितीतला एकमेव आशेचा किरण बनते. तिचा वैयक्तिक संघर्ष हा तेव्हा संपूर्ण गावाचा संघर्ष बनतो. अच्छा, म्हणजे हा बदल भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नसून अनुभवातून आलेलं शहाणपण आहे. जे लोक तिच्यावर विश्वास ठेवत नव्हते तेच आता तिच्या नेतृत्वाखाली एकत्र येतात. बरोबर. आणि यातून चित्रपट एक खूप मोठा संदेश देतो की सामान्य लोक देखील एकत्र येऊन समाजात मोठा बदल घडवू शकतात. सुरुवातीला ती एकटी लढतीये, पण संकटाच्या वेळी संपूर्ण गाव तिच्या पाठीशी उभं राहतात. तिने सुरू केलेला लढा आता एका सामाजिक चळवळीचं रूप घेतो. मग या सगळ्यातनं चित्रपटाला नेमकं काय सांगायचं आहे, म्हणजे कथेचा मूळ गाभा काय आहे? आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नावर येऊया की हे आव्हान वैद्यकीय आहे की सामाजिक? मला वाटतं हा चित्रपट ठामपणे सांगतो की हे आव्हान वैद्यकीय कमी आणि सामाजिक जास्त आहे. याचे काही प्रमुख संदेश आहेत असं सोर्सेस सांगतात. पहिला म्हणजे समाजाच्या तळागाळात काम करणाऱ्या या आशा सेविकांच्या कामाचं महत्त्व अधोरेखित करणं. आपण मोठ्या डॉक्टर्सबद्दल, हॉस्पिटल्सबद्दल बोलतो, पण आरोग्य व्यवस्थेचा खरा पाया यासारख्या हजारो महिला आहेत. हो, ज्यांच्या कामाची दखलही घेतली जात नाही. अगदी आणि दुसरा संदेश कदाचित बदलाच्या प्रक्रियेबद्दल असावा, की सामाजिक विरोध आणि जुन्या विचारांशी संघर्ष करून सकारात्मक बदल घडवता येतो, पण तो सोपा नसतो. त्यासाठी चिकाटी लागते, धैर्य लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. संदेश जो आहे तो तर खूप इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे एका व्यक्तीचा आत्मविश्वास समाजात बदल घडवू शकतो. पण यावर माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. चित्रपट हे नाही सांगत की एकटी व्यक्ती बदल घडवते. तो हे सांगतो की एका व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास संपूर्ण समाजाला एकत्र येण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी प्रेरित करू शकतो. मलती एकटी गाव बदलत नाही, तिच्यामुळे गावकरी स्वतःला बदलायला तयार होतात. ती बदलाची केवळ एक ठिणगी आहे. वा, हा खूप महत्वाचा फरक आहे. ती एक सुपरहिरो नाही, तर एक कॅटलिस्ट आहे. आणि शेवटचा पण महत्वाचा संदेश. ही आशेचा एक नवीन किरण घेऊन येते. थोडक्यात सांगायचं तर ही फक्त एका आशा सेविकेची कथा नाही, ही कथा आहे बदलाची. तिच्या छोट्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे गावातील आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जाणीव कशी अधिक सशक्त होते याची ही एक प्रेरणादायी कथा आहे. म्हणजे हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही, तर एक महत्वाचं सामाजिक भाष्य आहे. तो आपल्याला आपल्याच समाजातल्या अशा अनेक मलतींकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतो. त्यांच्या कामाकडे केवळ एक नोकरी म्हणून न पाहता एक सेवा म्हणून पाहण्याची दृष्टी देतो. अगदी. तिच्या प्रवासातून प्रेक्षकांना आशा आणि समाजसेवा या शब्दांचा खरा गहिरा अर्थ समजतो. ही कथा आपल्याला आठवण करून देते की समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद आपल्या प्रत्येकात असते. गरज असते ती फक्त पहिलं पाऊल उचलण्याची. तर आशा चित्रपटाचं हे कथानक आपल्याला एका महत्त्वाच्या वास्तवाची जाणीव करून देतं की आपल्या समाजाचे खरे नायक नायिका आपल्या आजूबाजूलाच असतात, जे कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, कोणत्याही मोठ्या पुरस्काराची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे आपलं काम करत असतात. बरोबर. ही कथा त्या सर्व आरोग्य सेविकांना समर्पित आहे, ज्या रोज अशा अनेक संघर्षांना तोंड देऊन आपलं कर्तव्य पार पाडतायत. जाता जाता एक विचार मनात येतो. मला आठवते, माझ्या लहानपणी गावात लसीकरणाची गाडी आली होती आणि लोक कसे घाबरून घरात लपून बसायचे. आज इतक्या वर्षानंतर ही परिस्थिती पूर्णपणे नाही बदललेली. मलतीचा संघर्ष मला त्या दिवसांची आठवण करून देतो. खरंय, या कथानकाने विचार करायला भाग पाडलंय. हे केवळ एका पात्राचं यश नाही, तर एका विचाराचं यश आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न उरतोच. मलतीसारख्या हजारो आरोग्य सेविका आपण रोज आपल्या आसपास पाहतो. त्या कधीतरी आपल्या घरी येतात, माहिती देतात, विचारपूस करतात. पण त्यांच्या कामाचं खरं मोल आणि त्यांच्यासमोरील अदृश्य आव्हानांची आपल्याला खरोखर जाणीव असते का, यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.